नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या एपिसोडला जर शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलं तर मामा सगळं त्यांच्याबरोबर जे काही झालं कॉफी शॉपमध्ये आणि कसं निवेदिताईंनी त्यांचं पर्स वाचून दिला हे सगळं सांगतात. त्यानंतर अनिशने हट्ट धरलेला असतो की त्याला भैरवीच्या बरोबरच जायचं आहे. मामीही हट्ट धरतात, पण कसं बसं भैरवी थोडीफार सिच्युएशन हँडल करते. नंतर अजून काय काय घडते आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये बघूया आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे भैरवी म्हणत असते, बाबा तुम्हाला काय गरज होती असं एकटं यायची? एकदा मला फोन केला असता, मी कोणाला ना कोणाला पाठवलं असतं. तेव्हा ते म्हणतात, अगं मी विचार केला होता की मी चालत चालत येऊन जाईल, पण नंतर काय झालं, तिथे मला त्या पर्सवाल्या मॅडम आहेत ना त्या भेटल्या आणि त्यांनी मला काही तिथून जाऊ दिलं नाही आणि त्यांनी माझी मदत केली. आणि त्यापेक्षा एक महत्त्वाची गंमत तुला सांगू का? तेव्हा निलिमाते म्हणतात, काय गंमत दादा, एवढं तुझं पाकिट मारलं गेलं तरी तुला गंमत विम्मत बोलायचं आहे? तेव्हा ते म्हणतात, मी सांगतो ना काय गंमत झाली. खरं म्हटलं तर जोपर्यंत मी घरी वापस येईल ना तोपर्यंत तो चोर आपल्या दारापाशी येऊन थांबला होता. म्हणजे यांनी फोनाफोनी केली आणि यांच्या पोलीस खात्याच्या ओळखीमुळे तो पाकिटमार सापडला आणि माझं पाकिट सुद्धा सापडलं. तेव्हा भैरवी म्हणते, खरंच यांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे. तेव्हा निलिमात्या म्हणतात, मला तर वाटते यांच्याने आपले काहीतरी जुने संबंध आहेत, त्याच्यामुळे तर या बाई प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यासाठी धावून येतात. म्हणजे त्यांचा स्वभाव तसा झाला आहे ना. तेव्हा भैरवी म्हणते, आत्या माझ्या मनातलं बोलल्या, खरंच त्या खूप छान आहेत आणि सगळ्यांची मनापासून मदतही करतात, कोणतेही मनामध्ये आडेवेडे न ठेवता. तेव्हा निलिमात्या म्हणतात, कसं आहे माहिती का, त्यांना कधीही मदतीची गरज लागली ना तर आपण त्यांच्यासाठी उभं राहायला पाहिजे, कधीच आपण नकार देता कामा नये. तेव्हा मामा म्हणतात, तुमचं म्हणणं मलाही पटत आहे, पण त्या इतक्या हुशार आहेत आणि इतकी त्यांची ओळख आहे ना, मला नाही वाटत त्यांना कधी आपली गरज पडेल, पण लागली तर आपण नक्कीच मदत करू. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि इकडे बाहेर निघत असतो तेव्हा राधामामी तिथे येतात आणि म्हणतात, काय रे अनिश बाबू, तू आत्ता कुठे चालला आहे? तेव्हा तो म्हणतो, भैरवीचा विश्वास जिंकायचा आहे ना, जोपर्यंत मी तिला पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही ना तोपर्यंत मी काही तिची पाठ सोडत नाही, तोपर्यंत तिच्या बरोबरच फिरणार आहे, म्हणून तू काळजी करू नको. तेवढ्यात तिथे भैरवी येते. भैरवी म्हणायला लागते, चल अनिश खूप काम आहे. तेव्हा राधामामी म्हणतात, अरे तुला काम आहे ना, मग मी सुद्धा घरामध्ये अशीच बसलेली आहे, मी येते ना. तेव्हा भैरवी म्हणते, नको नको, आम्ही सगळं मॅनेज करू. तेव्हा ती म्हणते, असं कसं नको नको, तुझी आई आलेली चालते, ती निलिमात्या चालते, पण ही मामी तुला चालत नाही का ग? तेव्हा ती म्हणते, तसं नाही मामी, जर तुम्हाला कामच करायचं आहे ना तर एक काम असं करा, मुलांना संस्कार वर्गामध्ये घेऊन जा आणि त्यांना वापस घेऊन या, हे सुद्धा खूप काम होऊन जाईल. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, मग मी त्यांना पायी पायी घेऊन येऊन येते. तेव्हा अनिश म्हणतो, अगं त्यांना पैसे दे ना, त्यांच्याकडे कुठे पैसे असतात? तेव्हा ती म्हणते, ठीक आहे 100 रुपये देते. तेव्हा ते लगेच 500ची नोट अशी हिसकावून घेतात आणि म्हणायला लागतात, अगं मुलं कशी मोठी आहेत ना, मग त्यांना खाण्या प्यायलाही लागतं, मग त्याच्यामुळे मी थोडे जास्तीचेच पैसे ठेवते. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे, काय हरकत नाही. भैरवी आणि तिथून निघून जातात. तेव्हा राधामामी खूप खुश होतात आणि म्हणतात, मला 500 रुपये मिळाले आहे. तेव्हा ती त्या किशामामा येतात आणि म्हणायला लागतात, 500 रुपये म्हणजे आता माझ्या चपटीची सोय झाली. तेव्हा मुलं ते बघतात आणि विचारतात, काय झालं अचानक 500 रुपये कसले? मुलं लगेच ती 500ची नोट घेतात. तेव्हा राधामामी म्हणतात, हे पैसे मला दिले आहेत, तेही तुम्हाला संस्कार वर्गामध्ये घेऊन येऊन करण्यासाठी. तेव्हा ते म्हणतात, मग तुमच्यासाठी एक अजून गुड न्यूज आहे की आज क्लासेस नाही आहे आणि हे पैसे आहेत ना हे आता आमचे आहेत, आम्ही माऊंना देऊन टाकू, तुम्ही काळजी करू नका. राधामामी अक्षरशः कंटाळून जातात आणि म्हणायला लागतात, म्हणजे मी एवढ्या मेहनतीने भैरवीकडून पैसे काढले आणि या मुलांनी ते पैसे घेतले आहेत, हे मला बिलकुल आवडलेलं नाही. म्हणजे माझा सगळा प्लॅन उद्ध्वस्त केला, आता मी काय करू, माझ्याकडे पैसे राहिले नाही. ती अक्षरशः रडवाणी झालेली असते. तर थोड्या वेळानंतर मामा इकडे हिशोबाला बसलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, संस्कार वर्गामध्ये जाय यायला मिळून अराउंड 52 रुपये लागतात आणि जर 15 दिवसाचा विचार केला तर त्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करायला लागेल. तेवढ्यात इकडे निवेदिता ताईंचा त्यांना कॉल येतो आणि त्या म्हणायला लागतात, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, आज मुलांचा संस्कार वर्गाचा क्लास नाही आहे. तेव्हा
मामा म्हणायला लागतात मला तरी हे ऑलरेडी माहिती होतं, पण बरं झालं तुम्ही फोन केला. तेव्हा ते म्हणतात माझं काम आहे, जेवढ्यांना हेल्प करता येईल तेवढ्यांना मी करतेच, आणि स्वतःहून सांगितलं जास्त चांगलं असतं ना, नाही तर तुमची फेरी वाया गेली असती. तेव्हा ते म्हणतात बरं झालं तुम्ही सांगितलं. तेव्हा ते म्हणतात खरं म्हणजे तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, तुम्ही खरंच माझी मदत सुद्धा करता ना. तेव्हा मामा म्हणतात एवढं माझी तारीफ का चालली आहे, काही काम आहे का तुमचं? तेव्हा ते म्हणतात हो, मला तुमच्याशी थोडी महत्वाचं काम आहे. तेव्हा ते म्हणतात बोला ना काय काम आहे, तुमचं जे काही काम असेल ते मी करून देऊ शकतो. तेव्हा ते म्हणतात आता काम तर सांगता येणार नाही, पण तुम्हाला मी एक लोकेशन पाठवते, तिथे लवकर येऊन जा म्हणजे माझं काम होईल. तेव्हा मामा विचार करतात की मी काय करू. त्यांना निलिमात्याचं बोलणं आठवतं की तिने सांगितलं होतं की आशा मॅडमचे आपल्याला नक्कीच मदत करायला पाहिजे. मामा लगेच त्यांना होकार देतात. तेव्हा ते म्हणतात बरं झालं तुम्ही होकार दिला, मी आता तुम्हाला ॲड्रेस पाठवते, तुम्ही तिकडे येऊन जा. तेव्हा मामा विचार करतात बाईला खरंच कसल्या तरी कामाची गरज होती आणि आपण मदत केली तर चांगलंच आहे ना, कधी का होईना आपण त्यांच्या मदतीला आलो, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. दुसरीकडे अनिश आणि भैरवी गोडाऊनच्या बाहेर पोचलेले असतात. तेव्हा भैरवी म्हणते थांब जरा, मी एकदा हे ओपन करते. बरं झालं अनिश तू आला आहे, तुझ्या येण्याने नक्कीच मदत होईल. तेव्हा तो म्हणतो थांब जरा, मी शटर ओपन करते. तेव्हा तो म्हणायला लागतो नको नको भैरवी, तू कशाला ग, मी असताना तू असं जडकाम कशाला करते, मी आहे ना, मी करते ना. तेवढ्यात अनिशला इकडे निलिमात्याचा कॉल येतो आणि त्या म्हणायला लागतात काय रे भैरवीचा फोन लागत का नाही, ती कुठे आहे? तेव्हा अनिश लगेच भैरवीला कॉल देतो. तेव्हा निलिमात्या म्हणतात काय ग भैरवी, तुझा फोन लागत का नाही, काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते काय नाही आत्या, फोन जरा बॅगेमध्ये आहे, बोला ना काय झालं? तेव्हा ते म्हणतात अगं आता त्या राजनची एक ऑर्डर तर कंप्लीट झाली, आता तो पुढची ऑर्डर सुद्धा देईल ना, मग त्याबद्दलही आपल्याला सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तर करायला लागेल ना. तेव्हा ती म्हणते तुम्ही काळजी करू नका, माझं डोक्यामध्ये प्लॅनिंग सुरूच आहे, संध्याकाळी आलो की सविस्तर बोलू. तेवढ्यात इकडे पुन्हा एक कॉल येतो. तेव्हा स्वप्ना म्हणते तू कुठे आहेस अनिश, मला आत्ताच्या आत्ता भेटायला ये. तेवढ्यात शटर ओपन होतं आणि भैरवी म्हणायला लागते काय बोलली तू, मला काही ऐकायला आलं नाही. इकडे स्वप्ना फोन कट करते. तेव्हा भैरवी म्हणायला लागते अरे तुला कोणत्या तरी स्वप्नाचा कॉल आला होता. हे ऐकताच अनिशच्या चेहऱ्याचा रंग उडून जातो. तेव्हा ते विचारतो काही ऐकलं का ग तू? तेव्हा ती म्हणते नाही ना रे, मला ऐकताच आलं नाही, म्हणजे तेवढ्यातच शटरचा आवाज आला, अचानक फोन आला होता, मला समजलं सुद्धा नाही. तेव्हा तो म्हणतो अगं ती मुलगी आहे जी मी एका एजन्सीमध्ये स्वतःचं नाव टाकलं आहे जॉबसाठी, मग ती माझी रिलेशन मॅनेजर आहे. तेव्हा ती म्हणते ही तर चांगली गोष्ट आहे, मग तू लगेच त्यांना फोन कर, काय माहिती तुझ्यासाठी कोणती अपॉर्च्युनिटी असू शकते. तेव्हा तो म्हणते एक काम करतो, थोडा वेळ तुझ्या बरोबर राहतो आणि त्यानंतर मी जातो आणि बघतो काय अपडेट आली आहे. तेव्हा ती म्हणायला लागते एक काम कर अनिश, तू आत्ताच जा, आता मला तुझी गरज नाही आहे, तू तुझ्या कामाचं बघ, ते जास्त चांगलं आहे. अनिश अक्षरशः घाबरून गेलेला असतो की खरंच भैरवीने काही ऐकलं तर नसेल ना. दुसरीकडे मामा इकडे कोर्टामध्ये आलेले असतात. तेव्हा निवेदिता ताई म्हणतात बरं झालं तुम्ही आलात, तुमची खरंच आज खूप मदत होणार आहे. ही दोघं कपल आहेत आणि यांना आता लग्न करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला साक्षीदाराची गरज आहे, त्याच्याचमुळे तर मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. तेव्हा मामा म्हणतात पण यांचे आई वडील इथे का नाही आहेत आणि मी काय यांच्या वतीने सह्या करू? तेव्हा वकील साहेब म्हणतात करा की, चांगलं तर कपल आहे, तुमचं काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा ते म्हणतात कपल चांगलं आहे, पण जोपर्यंत लग्नाच्या विधी होत नाही ना तोपर्यंत नवरा बायको कसले, आणि विधी तर व्हायलाच पाहिजेत ना. तेव्हा निवेदिता ताई म्हणतात अहो करा ना सह्या, तुमचं काय प्रॉब्लेम आहे? खरं म्हणजे ही दोन्ही मुलं अनाथ आहेत आणि त्यांना कोणीच नाही, म्हणून तर ते कोर्ट मॅरेज करण्याचा विचार करतात, मग आता तरी तुम्ही सह्या करणार ना? तेव्हा ते म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, चला आता मी सह्या करतोय. लगेच मामा सह्या करायला लागतात आणि या दोघांचं रितसर प्रकारे लग्न लागतं. दोघं एक दुसऱ्याला हार घालतात आणि त्यानंतर दोघं एक दुसऱ्याला पेढे सुद्धा भरवतात. हे बघता सगळे खूप खुश झालेले असतात. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात आता एक दुसऱ्याची साथीने सगळ्या गोष्टी नीट करा. तेवढ्यात निवेदिताई म्हणतात आमच्या दोघांचा आशीर्वाद घ्या आणि त्यानंतर तुमचे मी फोटो सुद्धा काढते. ते एक एक करून एक एक पोजमध्ये फोटो काढायला लागलेले असतात. तेवढ्यात त्यांना एक फोन येतो आणि ते दोघंही बाहेर निघून जातात. त्यांचे हार इकडे या दोघांच्या हातामध्ये असतात. तेवढ्यात इकडे मामा म्हणायला लागतात बरं झालं तुम्ही माझ्याकडून हे चांगलं काम करून घेतलं, पण लग्न तर असं व्यवस्थित व्हायला पाहिजे ना, म्हणजे कसं छान वाटतं. तेव्हा ते म्हणतात अहो लग्न तर तसं झालं असतं, पण त्याचा खर्च कोण मॅनेज करेल, एवढं सगळंही व्हायला पाहिजे ना. आणि ती दोन्ही मुलं अनाथ आहेत ना. तेवढ्यात तिथे तोरणे आलेले असतात आणि त्यांचं बोलणं तर त्यांना ऐकायला येत नसतं, पण त्यांच्या हातातले हार त्यांना दिसतात. ते लगेच त्या सगळ्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात करतात. इकडे निवेदिता ताई म्हणतात खरं म्हणजे त्यांची परिस्थिती नाही आहे, म्हणून
सुद्धा त्यांनी कोर्ट मॅरेज केलं. आणि जर एवढंच असेल ना तर तुम्ही काळजी करू नका, माझ्याकडे अक्षता सुद्धा आहेत, आपण त्यांच्या डोक्यावरती अक्षता टाकू. तेवढ्यात इकडे वकील साहेब म्हणायला लागतात, एक काम करा, पहिले तुम्ही सह्यांचं बघून घ्या, नंतर बाकीच्या गोष्टी करा. या सह्या करताना तोरणे बघतात आणि ते त्याचाही व्हिडिओ काढतात आणि फोटो सुद्धा काढतात. हे सगळं होत असताना या दोघांना बिलकुल भान नसतं की इकडे काय सुरू आहे. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे तोरणे म्हणायला लागतात, माझगावकरांनी लग्न केलं आहे. तेव्हा राधाकिशा म्हणतात, काय बोलताय तुम्ही, भाऊजींनी लग्न केलं, हे कसं काय शक्य आहे. ते लगेच म्हणतात, हे बघा माझ्याकडे पुरावे सुद्धा आहेत. ते लगेच सगळ्यांना फोटो दाखवायला लागतात. तेवढ्यात तिथे निलिमात्या आणि भैरवी सुद्धा येतात. तेव्हा ते म्हणतात, बघा तुमचा जर विश्वास नसेल ना, हे बघा फोटो आहेत. हे ऐकल्यानंतर सगळे अक्षरशः घाबरून गेलेले असतात. मामा जेव्हा सोसायटीमध्ये येतात तेव्हा सगळे विचारतात, लग्न कसं झालं, सगळं व्यवस्थित ना. तेव्हा ते म्हणतात, काय लग्न, 4 सह्या तर करायच्या होत्या, त्याच्यामध्ये काय एवढं आहे. तेवढ्यात इकडे भैरवीला निवेदिताताईंचा कॉल येतो आणि त्या विचारतात, माझगावकर घरी पोचले ना. तेव्हा भैरवी विचारते, तुम्ही कुठे आहेत, तुम्ही काही दिसत नाही. तेव्हा ते म्हणतात, मी तर कधीच पोचलो आणि लग्नाच्या सगळ्या गोष्टी उरकल्या होत्या म्हणून आम्ही आपापल्या घरी आलो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरं म्हटलं तर हा तोरणेंनी जो गोंधळ केला आहे ते हे दोघं निस्तरू शकतील का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला